नारायण गावातील अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या एका तरुणानं पुणे शहरात आपल्या आईला तिच्या स्वप्नातील घर भेट म्हणून दिलं. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं एका मुलानं आईला दिलेल्या या अनोख्या भेटीबद्दल बोलताना आईच्या नेमक्या भावना काय होत्या ते तुम्हीच पहा. मुलांनी पुण्यात फ्लॅट घ्यायचा निर्णय घेतला आणि तो पण शिरगाव येथल्या प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या साईबाबांच्या अगदी समोर. तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता एक आई म्हणून? अनुभव खूपच छान होता. म्हणजे आम्ही ठरवलेलंच होतं, 3 वर्ष झालं होतं आम्ही पुण्यात फ्लॅट शोधत होतो की आपल्या कॅपॅसिटीमध्ये म्हणजे बजेटमध्ये आणि चांगल्या वातावरणात, की वास्तू पण चांगली हवी आहे, बिल्डर पण धोकादायक नको आहे, बिल्डर पण चांगले हवेत. असं 3 वर्षापासून आम्ही फ्लॅट शोधत होतो की कुठं घ्यायचा म्हणूनसाठी. त्यानंतर आम्ही दोघांनी, माझे फ्रेंडचे जसं सरांचं सांगितलं स्वप्नीलनी, तसं सरांनी फोनवर सांगितलं होतं की रेडिओवर मी कोहिनूरची जाहिरात ऐकलेली आहे, तर आपण जाऊन ते पाहून येऊया. मग आम्ही पाहायला ज्यावेळेस तिथं साईटवर गेलो त्यावेळेस तिथं काहीच नव्हतं, म्हणजे पूर्ण हेच होतं. मग नंतर ठरवलं की काय करायचं, अशा ठिकाणी आज आपण फ्लॅट घेतोय, आपल्या जाण्या येण्याची सोय, आपल्या मुलांची सोय. आणि माझं स्वप्न होतं की 2 मुलं आहेत मला, हा मोठा आहे आणि दुसरा संकेत आहे. तर ह्या दोघांनाही म्हणजे कसं पुण्यात एक हक्काचं घर असावं. मग त्यासाठी जशी की मिडल क्लास फॅमिली असते की थोडा थोडा पैसा करून जमवते आणि त्यानंतरच ते आपण डाऊन पेमेंट करू शकतो बिल्डरला, तसंच आमची पण परिस्थिती होती. म्हणजे आम्ही मिडल क्लासच आहोत. मग थोडे थोडे करून जमवलेले पैसे घेऊन आम्ही फिरत होतो, बिल्डर चांगला असावा. आणि त्याच्यात यांचं जे बिल्डरचं ऐकलं होतं कोहिनूरचं, खूप चांगल्या पॉझिटिव्ह होतं. आणि ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो इन्क्वायरी करायला, तर अक्षय म्हणून आहे इथले, त्यांनी खूप छान, म्हणजे आम्हाला चांगल्या पद्धतीत खूप छान समजून सांगितलं आणि सर्व्हिस बेस्ट दिली एकदम. आणि त्यांची सर्व्हिस, त्यांचं जे येणारी पॉझिटिव्ह सगळं ते पाहून आम्ही विचार केला थोडासा. म्हणजे 1-2-3 दिवसच आम्ही घेतले असतील सहसा आणि लगेचच आम्ही 1 लाख रुपये भरून बुकिंग केलं. म्हणजे आणि इतका आनंद होता तो की पुण्यामध्ये फ्लॅट घेणं आमच्यासारख्याला ना आमच्या बजेटमध्ये खूप, म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट होती. ना आज आम्ही खूप आनंदी आहे कोहिनूरशी हे झालं म्हणून. आणि विशेष म्हणजे बिल्डरांचं पण खूप छान नाव आहे आणि सांगितलेल्या वेळेत फ्लॅट देणं, कुठं कॉम्प्रोमाइज नाही करत ते क्वालिटीमध्ये, ते एक छान आवडलं आम्हाला. म्हणजे आणि सर्व्हिसही छान होती आणि आमचं त्या निमित्ताने स्वप्नही पूर्ण झालं. आता मला 2 मुलं आहेत, त्यामुळे मी दुसराही फ्लॅट यांच्याकडून हे करण्याचं हे ठरवलेलं आहे पुढे गेल्यानंतर. आणि स्वतःच राहणार आहे तिथं. आणि तिथली जी बाजूची जी हे सगळं बॅकग्राऊंड ते खूपच छान आहे. आणि ते सगळं पाहून आणि प्रतिशिर्डीचं मंदिर असल्यामुळं समोर आणि इतकी पॉझिटिव्हिटी, मग फायनली आम्ही ते घेऊनच टाकलं. आणि आम्ही आता खुश आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जरी 1 BHK असला तरी आम्ही खुश आहे. फ्लॅट बुक केल्यानंतर आता जवळपास साईटचं एक 60-70% काम पूर्ण होत आलंय आणि डिसेंबर 2018 मध्ये साधारण त्याचं पोझिशन पण तुमच्या हातात येईल. तर नारायणगावामधून 8 वर्षापूर्वी एक तरुण पुण्यात आला आणि ह्या तरुणांनी आज स्वतःच्या पायावर एक घर बुक केलंय. तर पुढच्या 1.5 वर्षाने तुमच्या हे घर हातात येणार आहे, तर कसं वाटतंय? ॲक्च्युली मी एक्सपेक्ट नव्हतं केलं कधी की मी एवढ्या लवकर फ्लॅट घेईल, कारण मी पुण्यात खूप माझे फ्रेंड्स आहेत, ते आत्तापर्यंत फ्लॅट घेऊ नाही शकले. मी असं म्हणतो की माझी जरा ओके स्टार्ट आहे. पण मला खूप चांगलं वाटतं की ॲटलिस्ट मला आता रेंट नाही भरावं लागणार. दॅट इज माय बेस्ट फिलिंग. आणि त्याच्या पलीकडे मम्मीचं पण स्वप्न होतं की पुण्यात असावं घर, म्हणून त्याच्यामुळे मला अजून खूप जास्त हॅपीनेस फील होतं. तुमच्यासारख्या सामान्य कुटुंब आज पुण्यात अनेक असतील की जे विविध कारणांनी पुण्यामध्ये स्थलांतरित झालेत. तर या सामान्य कुटुंबांना एक नवी प्रेरणा नाही म्हणू शकत आपण, पण एक उमेद म्हणू शकतो की घर घेण्यासाठी एक उमेद लागते. तर त्यासाठी तुम्ही 4 मुलाचे शब्द काय सांगाल, तुम्ही दोघंही? एक आपलं असं, म्हणजे प्रत्येक आईचं असं स्वप्न असतं की आपली मुलं चांगल्या ठिकाणी राहावीत. म्हणजे चांगली त्यांना
आपण जे म्हणतो ते सेवा चांगली मिळावी, त्यांना चांगल्या लोकांमध्ये राहावं. आणि मी जिथं फ्लॅट घेतलेला आहे ते नक्कीच सगळंच चांगलं आहे. त्यामुळं मी तर खुशच आहे त्या फ्लॅटवरती आणि माझंही स्वप्न पूर्ण झालेलं आहे. एवढंच मी सांगू शकते. मी असं सांगेल की म्हणजे ॲक्च्युली माझा एक्सपिरियन्स असा होता की मी जेव्हा फ्लॅट बुक केला तर माझ्याबरोबर माझ्या 3 फ्रेंड्सनी बुक केला, कारण त्यांना अजून तोपर्यंत प्रोजेक्ट माहीत नव्हता. तर एक गोष्ट आहे की जरी तुम्ही काही करताय आणि तुमच्या जर आसपास किंवा एखाद्याचा फायदा करून द्यायचा असेल की की लाईफ बेटर असेल पुढे, आपण फ्युचरमध्ये विचार केला की म्हणजे जरी अजून तरी मी एवढा नाही विचार केला, पण जर माझी पोरं किंवा ती त्या लाईफस्टाईलमध्ये किंवा एरियामध्ये चांगले ग्रो होऊ शकतात तर दॅट इज व्हेरी बेटर फॉर मी. या धन्यवाद स्वप्नीलजी, धन्यवाद हेमलताताई. माझं घर माझा अभिमान या व्हिडिओ सिरीजमध्ये अशाच वेगवेगळ्या कुटुंबांशी किंवा कोहिनूर ग्रुपच्या विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी नक्की बघत राहा कोहिनूर ग्रुपचे YouTube चॅनल. धन्यवाद.